नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. ज्यांना आपण मतदान देतो, जे आपले राजकारणी असतात किंवा आपले लोकप्रतिनिधी असतात, खरं तर त्यांच्यापैकी अनेकांच्या मागे काही ना काही स्वरूपातल्या केसेस या लागलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये चोरीचा असेल किंवा हत्येचा असेल, हत्येचा प्रयत्न असेल, लाच घेणं असेल, धमकावणं असेल, चिथावणीखोर वक्तव्य करणं असेल, असे अनेक स्वरूपातले जे गंभीर गुन्हे आहेत हे या काही राजकारण्यांच्या मागे लागलेले असतात. आता त्याच्यामध्ये हे जर दोष सिद्ध झालेले नसतील, त्या केसेस अशाच अनेक काळापासून प्रलंबितच राहिल्या असतील, तर काही त्या राजकारण्यांना निवडणुका लढवण्यापासून थांबवलं जात नाही. अर्थात याच राजकारण्यांना जेव्हा निवडणुका लढवायच्या असतात त्यावेळेला त्यांचे जो उमेदवारी अर्ज भरलेला असतो, त्याच्यातले जे ॲफिडेव्हिट्स असतात त्याच्यामध्ये याचा उल्लेख असतो की प्रत्येक त्या कॅन्डिडेटच्या मागे, म्हणजे तो उमेदवार आहे त्याच्या मागे किती गंभीर स्वरूपाच्या केसेस आहेत, कुठले क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत, त्या केसेसचं पुढे झालंय तरी काय, या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. त्या पाहतात किती जण, हा एक वेगळा चर्चेचा विषय राहिला. पण ह्यातले ज्या राजकारण्यांच्या मागे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या केसेस अनेक काळ प्रलंबित राहतात आणि तरी सुद्धा म्हणजे त्याचा निकाल लागलेला नसल्यामुळे या राजकारण्यांना पुढे निवडणुका सुद्धा लढवता येतात. आणि म्हणूनच अनेकांनी अशा स्वरूपाची याचिका ही सुप्रीम कोर्टात केलेली होती की ज्याच्यामध्ये ही मागणी करण्यात आली की एकतर या सगळ्या जे गुन्हेगारी स्वरूपाचे पार्श्वभूमी असलेले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या केसेस या लवकरात लवकर निकाली लागाव्यात, जेणेकरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर त्यांनी केलेले असतील तर ते लवकर प्रकाश झोतात येईल आणि त्या अनुषंगाने लोकांना सुद्धा ठरवता येईल की खरोखर आपल्याला या व्यक्तीला निवडून द्यायचं आहे की नाही. दुसरी त्यांची ही सुद्धा मागणी होती की मुळातच यांना काही वर्ष निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यापेक्षा ज्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत, जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्यांनी केलेले आहेत त्यांना आजन्म निवडणूक लढवण्यावर त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अशा सुद्धा मागण्या या सुप्रीम कोर्टात करण्यात आलेल्या आहेत. त्यावरच झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुळात ही मागणी मान्य केली आहे का, म्हणजे ज्यांचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत, ज्यांची बॅकग्राऊंड ही क्रिमिनल स्वरूपाची आहे, त्यांच्यावर आजन्म आता निवडणूक लढवण्यावर बंदी येणार का, आणि सोबतच सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत त्या सुद्धा नेमक्या काय आहेत या आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. गेल्या आठवड्यातच सुप्रीम कोर्टात झालेल्या या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट जे आहेत आपल्या देशभरातले त्या सगळ्यांना काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. पण त्या थेट गाईडलाईन्सवर जाण्यापूर्वी मुळात केस काय ते समजून घेणं गरजेचं आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी 2016 मध्येच अशा स्वरूपाची याचिका ही सुप्रीम कोर्टात केलेली होती, ज्याच्यावरच आता सुद्धा सुनावण्या झालेल्या आहेत. बेसिकली मागणी ही आहे की आमदार असतील किंवा खासदार असतील, मग आमदार विधानसभा असेल किंवा विधान परिषद, खासदार लोकसभा किंवा राज्यसभेचे असतील, यांच्यावरची जी प्रकरणं जी प्रलंबित आहेत अनेक वर्षांपासून असतील किंवा अनेक महिन्यांपासून असतील, ती मुळात जलद गतीनं मार्गी लागावीत ही एक याचिकेत मागणी करण्यात आलेली होती. आणि दुसरी मागणी ज्याचा आपण मगाशी सुद्धा उल्लेख केला की ज्यांच्यावरचे दोष हे सिद्ध झालेले आहेत, म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड ही क्रिमिनल स्वरूपाची आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घालण्यात यावी ही मागणी करण्यात आलेली आहे. आता अशी मागणी का करण्यात आलेली आहे याच्यासाठी वास्तवात नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला हवं. बेसिकली जो आपल्याकडचा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे तो 1951 मधला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच ते बिल मांडलेलं होतं. त्याच्यानुसार एखाद्यावरचा आरोप हा जर सिद्ध झाला, म्हणजे ती व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये जर दोषी ठरवण्यात आलेली असेल कोर्टाकडनं, तर त्यांना आणि 2 वर्षाच्या वर जर शिक्षा देण्यात आलेली असेल तर मात्र त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी येते. आता हे थोडं कन्फ्युजिंग झालं असेल तर अगदी नुकतंच जे उदाहरण घडलेलं आहे त्याच्यानुसार आपण सोप्या शब्दात समजून घेऊ. राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत, सध्या खासदार सुद्धा आहेत, याच राहुल गांधींवर एक डिफेमेशनची केस करण्यात आलेली होती. त्यांनी जे सगळेच मोदी चोर असतात का अशा आशयाचं जे वक्तव्य केलेलं होतं 2019च्या कर्नाटक म्हणजे 19च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान कर्नाटकमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं एका प्रचार रॅली दरम्यान. ह्यावरून अवमान झालेला आहे सगळे ज्यांचं आडनाव मोदी आहे अशा आशयाची याचिका ही गुजरातमध्ये खरं तर फाईल करण्यात आलेली होती. आणि त्याच्यामध्ये जे तिथला सेशन कोर्ट आहे त्यांनी राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षांच्या वरची शिक्षा दिली. हा मुद्दा समजून घ्या, लीगल भाषा आहे थोडीशी, की 2 वर्षांच्या आतली शिक्षा असेल तर काही त्याचा फरक हा निवडणुकांच्या दृष्टीने पडत नाही, पण 2 वर्षांपेक्षा वरची शिक्षा जर देण्यात आलेली असेल तर मात्र त्या व्यक्तीला आपली खासदारकी तर गमवावी लागते, पण सोबतच पुढे 6 वर्ष त्यांना निवडणूक सुद्धा लढवता येत नाही. आता ह्याच्यातच आत्ताची जी ही मागणी आहे ती समजून घ्यायला हवी. इथे अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेत ही मागणी करण्यात आलेली आहे की अशा पद्धतीने 6 वर्षे नाही तर आजन्म त्या व्यक्तीला निवडणुका लढवायला दिल्याच नाही पाहिजेत, कारण ती व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे आणि त्याच्यात ती सिद्ध सुद्धा झालेली आहे, दोषी सुद्धा ठरलेली आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना निवडणुका लढवण्यावर आजन्म बंदी घालण्यात यावी.
ही मागणी सुद्धा त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती आणि सोबतच आमदार खासदारांवरची जी प्रकरणं आहेत प्रलंबित आहेत अनेक वर्षांपासून ती सुद्धा मार्गी लावावीत। आता तसं बघायला गेलं तर जे राजकारणी आहेत किंवा आमदार खासदार आहेत यांच्या मागची जी प्रलंबित प्रकरणं आहेत ती मार्गी लावण्यासाठी विशेष कोर्टचे आहेत, अगदी मुंबईत सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा त्याने गोष्टी सोडवल्या गेलेल्या आहेत का तर नाही। म्हणून या आशयाचे याचिका जे आहेत त्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात जातच आहेत। आता सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर त्यांनी देशभरातल्या सगळ्याच हायकोर्ट्सना काही गाईडलाईन्स ज्या आहेत त्या घालून दिलेल्या आहेत। त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की इतक्यात म्हणजे अर्थात त्यांनी लगेचच कुठली बंदी ही घातलेली नाहीये किंवा कुठलाही बॅन आणलेला नाहीये, जशी मागणी याचिकेत करण्यात आलेली होती की आजन्म निवडणुका लढवण्यावर बंदी घाला त्यांच्यावर ज्यांचा दोष सिद्ध झालेला आहे। तर असा कुठला बॅन घालायला सध्या तरी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाहीये, पण देशभरातल्या सगळ्या हायकोर्टचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत म्हणजे प्रत्येक हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहेत, जसं सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात ते देशाचे सरन्यायाधीश असतात, तशाच पद्धतीने राज्य पातळीवर जे हायकोर्ट्स असतात त्यांचे मुख्य न्यायमूर्ती असतात। या न्यायमूर्तींसाठी काही गाईडलाईन्स या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बेसिकली सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी मतदारसंघातील लोकांचा आपल्या नेत्यावर राजकारण्यावर विश्वास असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या संदर्भातली प्रकरणं ही मार्गी लावण्यासाठी काही गाईडलाईन्स या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, ज्याच्यात पहिला मुद्दा आहे देशातील सर्व हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती स्वतःहून एखाद्या प्रकरणाची दखल घेऊ शकतात। आता स्वतःहून एखाद्या प्रकरणाची दखल घेऊ शकतात म्हणजे काय तर सो मोटो सुद्धा पद्धतीने याचिका दाखल करून घेतल्या जाऊ शकतात। प्रत्येक वेळेला गरजेचं नाहीये की एखादी व्यक्ती ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची असेल तर अमुक एखाद्या व्यक्तीने त्याच्या संदर्भात याचिका करायला हवी, मग हायकोर्ट त्या याचिकेवर सुनावणी करेल किंवा सेशन कोर्ट त्या याचिकेवर सुनावणी करेल आणि मग ते प्रकरण निकाली लागेल। बऱ्याच वेळेला अशा गोष्टी या ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या असतात, पण त्याच्या संदर्भातली केस झालेली नसते म्हणून त्याच्यावर न्यायव्यवस्थेने दुर्लक्ष करावं का तर तसं अपेक्षित नाहीये आणि म्हणून इथे ही पहिलीच गाईडलाईन देण्यात आलेली आहे की जर कोर्टाच्या सुद्धा नजरेत एखादी गोष्ट आलेली असेल तर अशा प्रकरणात एखादी याचिका ही कोर्टात आली नसेल तर कोर्टाने स्वतःहून दखल घ्यावी की अमुक राजकारण्याविरोधामध्ये अशी प्रकरणं येतात किंवा अशा गोष्टी बोलल्या जात आहेत तर खरोखर ती व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे का, त्यांनी त्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे का, याबद्दलची सुमोठो पद्धतीने स्वतःहून दखल घेऊन कोर्ट ही याचिका करू शकतं, हे सुद्धा मुख्य न्यायमूर्तींना सांगण्यात आलेलं आहे। पुढे कोर्ट म्हटलंय की मुख्य न्यायमूर्तींनी ही प्रकरणं जलद गतीने मार्गी लावण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखालील एक स्पेशल बेंच तयार करावा। मुख्य न्यायमूर्ती इतर कामात व्यस्त असतील तर त्यांनी नियुक्त केलेले दुसरे न्यायमूर्तींचं बेंच तयार करावं। या प्रकरणांची नियमित सुनावणी व्हावी, लवकरात लवकर ही प्रकरणं मार्गी कशी लागतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। स्पेशल बेंच वेळोवेळी महाधिवक्ते आणि प्रॉसिक्युटर्सना सुद्धा बोलवू शकतात। हायकोर्ट आपापल्या राज्यांसाठी गाईडलाईन्स प्रसिद्ध करू शकतात। आता हायकोर्ट्स आपापल्या गाईडलाईन्स प्रसिद्ध करू शकतात हे जर कन्फ्युजिंग झालं असेल तर बेसिकली सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या हायकोर्ट्ससाठीच्या गाईडलाईन्स आहेत। हायकोर्ट त्यांच्या म्हणजे त्या राज्यांमधले जे ट्रायल कोर्ट्स असतात, सेशन्स कोर्ट असतात त्यांच्यासाठी काय करावं हे सगळं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाहीये। सुप्रीम कोर्टाचं मत आहे की आम्ही हायकोर्ट्सना काही बेसिक गाईडलाईन्स घालून देतोय, त्याच्या आधारावर त्यांनी पुढच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपापल्या राज्यात आपापल्या पद्धतीने घालून घ्याव्यात असं सुद्धा त्यांनी हायकोर्ट्सना सांगितलेलं आहे। फाशी, जन्मठेप किंवा 5 वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा असणारी प्रकरणं ही प्राधान्याने सुनावणीसाठी घ्यावी असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। सेशन कोर्टातली प्रकरणं कुठवर आली त्या वेळोवेळी सुनावणीसाठी ती प्रकरणं घेतली जात आहेत का, वास्तव वेळेत त्या निकाली निघतायत का याबाबत मुख्य न्यायमूर्ती सेशन कोर्टाच्या न्यायाधीशांकडून अहवाल सुद्धा मागवू शकतात। ठोस कारण असल्याशिवाय सुनावण्या पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे। तर बेसिकली काही गाईडलाईन्स या सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या आहेत, फक्त आजन्म निवडणुकांवर बंदी ही सुप्रीम कोर्टाने आता तरी घातलेली नाहीये। हे बेंच होतं देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सोबतच PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या तिघांचं हे बेंच होतं ज्यांनी या गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत। याचिकाकर्त्यांची मागणी ही पूर्णतः इथे आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळत नाहीये, म्हणजे आजन्म निवडणुकांवर बंदी ही कोर्टाने घातलेली नाहीये, पण हा कन्सर्न जरूर आहे की ज्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे ती प्रकरणं लवकरात लवकर मार्गी लागावीत, जेणेकरून संबंधित व्यक्ती ही खरोखर दोषी आहे की नाही याचा निपटारा हा लवकरात लवकर सिद्ध होऊ शकतो असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। अर्थात याआधी सुद्धा सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीची मतं मांडलेली आहेत। 2015 पासून सुद्धा अशाच आशयाचे आदेश असतील, सूचना असतील या सुप्रीम कोर्टाने केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा पाहतोय त्याच्या ऑलमोस्ट 7-8 वर्षानंतर सुद्धा परिस्थिती तशीच आहे। काही प्रमाणात ही प्रकरणं अनेक वर्षांपासून प्रलंबित राहत आहेत आणि म्हणून नव्यानं याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टात जात आहेत। आता गाईडलाईन्स दिल्यानंतर तरी त्याच्यात काही सुधारणा होते का हे आपल्याला पाहायला हवं। तुमचं याच्यावरचं मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।